नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कमेंट्समध्ये खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत, परंतु आपण ते ई-पीडीएफ बुक बनवण्यामध्ये म्हणजेच शिक्षक भरती तसेच इतर कुठेही तुम्हाला शिक्षक भरती रिलेटेड इंटरव्ह्यू द्यायचा असेल, म्हणजे केवीएस म्हणा किंवा इतर कुठल्याही जिथे तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये मग तुम्ही प्रोफेसर म्हणून शिक्षक म्हणून जाणार असाल किंवा इतर कुठेही तुम्ही इंटरव्ह्यू करिता जाणार असाल, अशा सर्व ठिकाणी तुम्हाला उपयुक्त पडेल असं बुक आपण तयार केलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं बिझी होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे जेवढे जास्त जमतील तेवढे देण्याचा प्रयत्न करूयात। आणि जर याच्यामध्येही काही जणांचे राहिले तर कृपया मला क्षमा करा आणि तुमचे कमेंट्स हे नेक्स्ट जो आपण हा व्हिडिओ बनवलाय त्या खाली करा, म्हणजे काय होईल ते कमेंट्स हे वर राहतील आणि मला त्याचा आन्सर करायला लवकरात लवकर मदत होईल। ओके, तर आपण प्रवीण सरांचा प्रश्न घेऊया। बीकॉम बीएड आहे, टीईटी पेपर सेकंड पासचा आहे, कोणता सब्जेक्ट? तर टीईटी पेपर सेकंड पास असल्यानंतर तुम्ही जो बीकॉम बीएड म्हटल्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे जे दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे, म्हणजे बीए आणि बीएससी या दोन्हीला क्लिअर कट आहे की बीए जर तुमचा असेल तर तुम्ही समाजशास्त्रामध्ये जाता आणि बीए मध्ये जर तुमचे लँग्वेजेस असतील तर तुम्ही सरळ सरळ लँग्वेज टीचर आणि समाजशास्त्र या दोन्हीमध्ये जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्यानुसार जाणार। आणि जर तुम्ही सायन्स रिलेटेड असाल तर सायन्स मॅथला जाणार। आता बीकॉम मध्ये तुमचे सब्जेक्ट कसे आहेत त्या अनुसार शासनाच्या माहिती पुस्तिकेचाच आपल्याला वाट पाहावा लागेल आणि माझ्या मते बीकॉम हे समाजशास्त्रामध्ये जाईल, परंतु येथे आपण शासनाचा माहिती पुस्तिका घेऊया आणि कन्फर्म करूया। ओके, त्यानंतर समाधान शिंदे सरांचा प्रश्न आहे। एससीबीसी डीटीएड फर्स्ट आहे, 120 मार्क आहेत, टीईटी पेपर आहेत पास आउट। तर हो सर, नक्की चान्सेस आहेत, कारण 120 मार्क आहेत आणि 120 मार्क हे सध्याच्या जे आपण विचार करतो आहेत वॅकन्सीनुसार हे अतिशय चांगले आहेत। तर होऊ शकतं तुमचं सिलेक्शन आणि माझ्या मते तर होईलच नक्की। तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। ड्राफ्ट कॉपी असेल तर काय करावं? आता अतुल सरांचा प्रश्न आहे ड्राफ्ट कॉपी। तर सर तुम्हाला 8 ते 11 हा टाइम टेबल जो होता त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ड्राफ्ट कॉपीला सर्टिफाईड करायचंच होतं आणि त्या अनुषंगाने आपण माहिती सुद्धा फिलअप केलेली होती। आता तुम्ही मॅक्झिमम म्हणजे ईओकडे जाऊन त्यांच्याकडे किंवा फोनवर त्यांना ही माहिती तुमची सांगू शकता किंवा तुम्ही मग पवित्र पोर्टलला ऑफिशियली मेल करू शकता। याशिवाय तरी दुसरा कोणताही ऑप्शन सध्या अवेलेबल नाही आहे। त्यानंतर 11/1/2019चा महिला आरक्षणाचा जीआर स्पष्ट करावा असं ज्योती मॅम म्हणत आहेत। तर मॅम या संबंधीचा आपण माहितीही अगोदरही पोस्ट केलेली आहे, तुम्हाला या संबंधीचा व्हिडिओ कसा पाहायचा हे सुद्धा मी तुम्हाला इथेच सांगून टाकते। तर ज्योती मॅम तुम्ही काय करायचं की आपलं जसं हे म्हणजे आपलं हे रॉकस्टार विराट पवार हे चॅनल ओपन करायचं, त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल, मग तिथे व्हिडिओ आणि प्लेलिस्टवाला ऑप्शनमध्ये तुम्ही जायचं आहे। मग या प्लेलिस्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला खूप सारे आपल्या प्लेलिस्ट मिळणार आहेत, ज्यामध्ये आपण रेग्युलरली जे जे व्हिडिओ अपलोड करीत असतो आणि त्याच्याशी रिलेटेड जे व्हिडिओ आहेत त्याचा आपण प्लेलिस्ट हे ठेवत असतो। ओके, तर यामध्ये तुम्ही मग आपला प्रश्न काय आहे, तुमचा शासन निर्णय संबंधीचा आहे। तर तुमचा जो प्रश्न आहे त्या कॅटेगरीशी रिलेटेड आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे का ऑलरेडी हे तुम्ही चेक करायचं। आणि यामध्ये तुम्हाला शासन निर्णय संबंधीची तुमचा पॉइंट आहे जो तुम्हाला समांतर आरक्षणाचे नवीन विभागणी कशी होईल, त्यानंतर मागासवर्गीय महिला या कुठे कुठे धरल्या जातील आणि समांतर आरक्षणातील महत्त्वपूर्ण बदल यातील महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या आहेत। तर याची सगळी माहिती या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल। तुम्हाला जो म्हणजे मुद्दा आहे, जो नवीन मुद्दा आहे, ते सगळे मुद्दे मी घेतलेले आहेत। म्हणजे 9 जानेवारीच्या 2019च्या जीआर नुसार काय फरक होतो, त्यानंतर क्रीडा शिक्षक या संबंधीची जी आपलं नवीन जीआर आलेला होता रिक्त पदांसंबंधीचा, तर त्याविषयीची सुद्धा माहिती, ही सगळी माहिती तुम्हाला शासन निर्णय या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल। तिथून मॅडम तुम्ही त्याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता आणि तरीही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता। आता ह्यांनी म्हणतात जोया मॅम इंटरव्ह्यूला किती मार्क्स असतील? तर इंटरव्ह्यूला तुमचं सिलेक्शनची जी प्रक्रिया आहे ती एकाच 5 प्रमाणात राहणार। ओके, म्हणजे तुम्हाला त्यानुसार कॉल लेटर येणार आणि त्यामध्ये मार्क्सचं त्यांनी काही डिफरन्शिएशन अजून केलेलं नाहीये, परंतु याच्यामध्येही सुद्धा पर्सेंटेज असतात। म्हणजे लेखी परीक्षेला एक ठराविक समजा 60% दिले आणि समजा जर इंटरव्ह्यूला 40% दिले, तर समजा तुमचा इंटरव्ह्यू जरी 100 मार्काचा झाला तरी त्याला 40% मध्ये कन्व्हर्ट करून 40%चे जितके मार्क येतात त्याचे आणि
इकडे जे तुमची लेखी परीक्षेचे 100च्या ऐवजी 60% जे केलेले आहेत, मग 200चे 60% काढून त्या दोन्हीचं ॲड करून मार्क्स हे बनवत असतात. म्हणजे तुमची लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचे मिळून मार्क्स असे तुमचे टोटल मार्क हे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे ज्या प्रायव्हेट शाळा आहेत सगळ्या खाजगी शाळा त्याच्याकरिता लावले जातील. तर अशा अनुषंगाने तुमची इंटरव्ह्यू हे होणार आहे. आता मार्क्स कोणत्याला किती देणार याविषयीची माहिती ही आपल्याला माहिती पुस्तिकेतच मिळेल किंवा पवित्र पोर्टलवरच त्यासंबंधीची अपडेट आपल्याला प्राप्त होईल. त्यासाठी आपल्याला पवित्र पोर्टलला नेहमी व्हिजिट करायचं आहे, नाहीतरी आपल्या चॅनलला तुम्ही रेग्युलरली व्हिजिट करीत असाल तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन वेळच्या वेळी आपल्याला जे काही नवीन बदल येतील ते सुद्धा अपडेटेड व्हिडिओमध्ये मिळून जाईल. फक्त व्हिडिओची जे आपण टाकतो ते रेग्युलरली तुम्ही पाहत जा, म्हणजे आपण रिलेटेडच व्हिडिओ टाकत असतो. त्यानंतर दीपक जाधव सरांचा प्रश्न आहे, मॅम नॉन क्रिमिलियर मिस्टरांच्या काढायचं की वडिलांचं. तर नॉन क्रिमिलियर काढताना तुमचं रेशन कार्डवर नाव कुणीकडे आहे महिलेचं स्पेशली, तर मग ज्या साईडनं तुमचं नाव असेल, समजा आई वडिलांच्या साईडनं असेल तर तिकडचं काढायचं तुम्हाला. वडिलांच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र वडिलांकडून घ्यायचं, आणि जर तुमचं इकडून असेल म्हणजे पतीकडून किंवा मिस्टरांकडून नाव असेल तर तुम्हाला तिकडून काढावं लागेल. पतीच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्रावरून नॉन क्रिमिलियर हे काढावं लागेल. आणि जे जॉबला असतात किंवा इतर कोणता जॉब करत असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या जॉबच्या रिलेटेड माहितीनुसार उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे काढायचं असतं. आता महत्त्वाची गोष्ट घेऊया आपण. पुढील प्रश्न सूरज सरांचा. हॅलो मॅडम, आय एम सूरज चौगुले सर म्हणतात 128 मार्क आहे, टीईटी पेपर फर्स्ट पास आउट आहेत, तर मला कोणता म्हणजे ऑप्शनमध्ये अप्लाय करता येईल. तर यांनी म्हणतात टीईटी पेपर फर्स्ट पास आउट आहेत, 128 मार्क आहेत, तर तुम्हाला 1 ते 5 साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि सूरज चौगुले सर तुमचे चान्सेस पण खूप चांगले आहेत कारण 128 मार्क आहेत. फक्त तुम्ही एक सांगितलं नाही की तुम्ही कॅटेगरी कोणत्यामध्ये येतात, त्याच्यावरून अजून कन्फर्मेशनमध्ये आपण सांगू शकलो असतो. त्यानंतर मॅम ज्युनियर कॉलेजचा जागा आहेत का. तर ज्युनियर कॉलेजच्या म्हणजेच आता तुम्हाला यामध्ये या पवित्र पोर्टलद्वारे ज्या जागा येणार त्यामध्ये तुम्हाला 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि मग 11वी ते 12वी यापर्यंतच्या जागा म्हणजे सगळ्या पदांच्या जागा ह्या येणार आहेत. परंतु या टप्प्याटप्प्याने येणार आहेत, म्हणजे जिल्हा परिषद आणि खाजगीच्या सुद्धा येणार आहेत, पण त्यासोबतच प्राध्यापक पदाच्या सुद्धा जागा येतील का हे पाहणं गरजेचं आहे. पण त्याविषयीची माहिती ही कोणतीही माहीत नाहीये, म्हणजे बाहेर नाहीये. महत्त्वाचं म्हणजे एवढंच माहिती आहे की 1ली ते 10वीच्या जागा या येणार आहेत आणि या पण येणार आहे यांच्यासोबत, पण लगेच येतील किंवा थांबून येतील हे कन्फर्म आता सांगता येणार नाही. राजेंद्र सरांचा प्रश्न आहे, नमस्ते मॅडम, माझ्या मुलींनी पवित्र पोर्टलवर फॉर्म भरला आहे तेव्हा ओबीसी कॅटेगरी या ऑप्शनला यस केले होते आणि नॉन क्रिमिलियरला यस केले होते, पण समांतर आरक्षणमध्ये महिला हे ऑप्शन त्यांनी यस केले नाही, तर काही प्रॉब्लेम येईल का. आता सर तुमचा महत्त्वाचा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर यानुसार तुम्ही जर आता तुमची मुली ज्या होत्या तर तुम्ही महिला हे ऑप्शन सिलेक्ट करणं अतिशय गरजेचं होतं, कारण महिला हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतरच तुमचं ओबीसी महिला ज्या 30% जागा आहेत ओबीसी महिलामध्ये त्यामध्ये तुमचा विचार केला असता. परंतु तुम्ही ते न सिलेक्ट केल्यामुळे तुमचा आता विचार ओबीसीच्या कास्टच्या सर्वसाधारण जागेमध्ये आणि ओपन कास्टच्या सर्वसाधारण जागेमध्ये म्हणजे तुमच्या मुलींचा विचार ओपन कास्टच्या महिलामध्ये नाही करणार आणि ओबीसी कास्टच्या महिलामध्ये सुद्धा नाही करणार. आणि जर तुम्हाला याविषयीची अधिक विस्तृत माहिती हवी असेल किंवा कोणत्या शासन निर्णयाद्वारे मी हे म्हणत आहे असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या शासन निर्णय या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. इथेच असंच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने प्लेलिस्टमध्ये जायचं आणि तुम्हाला सगळी महत्त्वपूर्ण माहिती ही आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल मिळून जाईल. यामध्ये शासन निर्णयामध्ये समांतर आरक्षण विभागणी कशी हा शासन निर्णय दिलेला आहे आणि समांतर आरक्षणातील नियमानुसार शिक्षक भरतीवरील मागासवर्गीय महिलांना मिळणारे फायदे याविषयीची माहिती तुम्हाला मिळून जाईल. थोडक्यात तुमचं म्हणजे असं नाही होणार की तुमचा फॉर्मच रिजेक्ट होणार किंवा मुलीचा काही होणार, फक्त तुमचा प्रॉब्लेम हा होणार की ज्या त्यांना जेवढ्या जागामध्ये त्यांचा विचार केला जायला पाहिजे होतं म्हणजे महिला ओबीसी महिला आणि ओपन महिला यामध्ये ते विचार करणार नाहीत. ओबीसी सर्वसाधारण आणि ओपन सर्वसाधारण या 2 जागेमध्ये तुम्हाला विचार करायचा आहे आणि मग हेच तुम्हाला 20 शाळा पसंतीक्रम निवडताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रफुल्ला मॅमचा प्रश्न आहे, मॅडम समाजशास्त्र विषयामध्ये कोणकोणते विषय
आवश्यक आहेत. आता तुम्हाला जेव्हा समाजशास्त्र विषय शिक्षक व्हायचा आहे तर आता बरेच विद्यार्थ्यांचा हा फक्त म्हणजे त्यांच्या डिग्रीला विषय असताना मग समजा त्यांनी इतिहासमध्येच केलेला असेल, कोणी भूगोलमध्ये किंवा त्यांच्या विषयानुसार जरी केलेला असेल तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला टीचर म्हणून ॲज अ इंटरव्ह्यूला जायचा आहे तेव्हा तुम्हाला समाजशास्त्र म्हणून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र अशा तिन्ही विषयावर आधारित प्रश्न हे विचारले जाणार आणि त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या विषयाचा अभ्यास करणं हे तितकंच गरजेचं आहे. ओके. त्यानंतर मी नॉन क्रिमिलियर आहे, लग्नानंतरच्या नावाने काढला आहे, माझ्याकडे राजपत्र आहे तर चालेल का, मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा आहे. आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की नॉन क्रिमिलियर जे काढलेलं आहे तुम्ही लग्नानंतरच्या नावाने काढलेलं आहे महिलांचं आणि राजपत्र सुद्धा आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आणि मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा आहे. तर मग जेव्हा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असतं तर मॅरेज सर्टिफिकेटचा अर्थच हा असतो की या दोन्ही व्यक्ती ह्या एकच आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यानंतर नागेश सरांचा प्रश्न घेऊया. मॅम, मी MA BEd हिस्ट्री आहे आणि माझी कास्ट NTB आहे, पण माझी नॉन क्रिमिलियर ला नजर चुकीने नो झाले आहे, तर NTB साठी अप्लाय करू शकतो का? मी ओपनमधून फॉर्म अप्लाय करू. आता TET मार्क 84. तुम्ही मोठी चूक केली, म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिलियर यस करायलाच पाहिजे होतं, कारण तुम्ही नॉन क्रिमिलियर यस न केल्यामुळे आता तुमचा सरळ सरळ ओपनमध्येच फॉर्म जातो. ओपन सर्वसाधारणनुसारच तुम्हाला म्हणजे सिलेक्शन करावं लागेल तुमच्या 20 शाळा पसंतीक्रममध्ये, आणि जर तुम्ही दुसरा केला तरी सुद्धा तुमचा ते विचार करणार नाहीयेत. त्यामुळे नियमावलीनुसारच तुम्हाला अप्लाय करताना या गोष्टी या लक्षात घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतर मॅम, मी TET पेपर फर्स्ट अँड सेकंड पास नाही, पण BA BEd आहे आणि टेटमध्ये मला 117 मार्क आहेत, तर मला 9वी आणि 10वी क्लाससाठी काही चान्स असतील का? माझे BEdला हिस्ट्री, इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट होते. आता त्यांनी म्हणतात TET पेपर फर्स्ट आहेत आणि सेकंड पास नाही आहे. ओके, फर्स्टच आहेत. BA BEd आहे आणि टेटमध्ये 117 मार्क आहेत, तर मला 9 ते 10 क्लाससाठी काही चान्स असेल का? तुम्हाला चान्स आहे, परंतु तुम्हाला मेन मुद्दा हा लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय केला होता TET वरनं टेटचा, तेव्हा तुम्ही कुठल्या कुठल्या जागेसाठी अप्लाय केलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे टेटचा त्याच्यावर खाली तुम्हाला ॲप्लिकेबल फॉर पोस्ट ऑफ च्या पुढे तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्ट अगोदर सिलेक्ट केलेल्या होत्या त्या अनुषंगानेच फॉर्म हा फिलअप करावा लागेल, कारण ते फॉर्म भरताना जी माहिती दिलेली होती त्या अनुषंगानेच ते तुमचा विचार हे करणार आहेत. त्यानंतर मंगेश सरांचा प्रश्न आहे. टेटमध्ये 87 मार्क आहेत, SCBC कॅटेगरी आहे, संस्कृत BA BEd आहे, ओपनची जागा निघाल्यावर प्रयत्न करू का? तर तुम्हाला SCBC कॅटेगरी आहे तर ओपनची जागा निघाल्यावर सुद्धा तुम्ही तिथे प्रयत्न करू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा एक करू शकता की SCBC कॅटेगरी आहे, नॉन क्रिमिलियर काढून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल, SCBC कॅटेगरीची जर सुद्धा जागा आली तर तिथे सुद्धा तुम्ही ॲप्लिकेबल होता आणि ओपन कॅटेगरीच्या जागेवर सुद्धा ॲप्लिकेबल होता.